नमस्कार बाळांनो, मित्रांनो. आज आपण हिस्ट्री हा विषय 9th स्टँडर्डसाठी घेऊन येत आहोत आणि तो आपल्या उत्तम अशा चॅनलवर. त्याचं नाव आहे DG कोकणे ट्युटोरियल. बघा मित्रांनो, DG कोकणे हे नाव तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, कारण हे तुमचं फक्त आणि तुमचं आयुष्य आणि शिक्षण सुधारण्यासाठी आलेला चॅनल आहे. त्यामुळे याच्याकडे फक्त एक ऑर्डिनरी यूट्यूब चॅनल म्हणून बघू नका, तर याच्याकडे तुमचं लाईफ चेंजिंग चॅनल म्हणून बघा. जर तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला फॉलो केला तर नक्कीच तुम्हाला आमच्या चॅनलमधनं असणारे किंवा येणारे व्हिडिओज जे आहे त्यांच्यामुळे तुम्हाला एक नवी प्रेरणा भेटेल आणि नवीन नॉलेज भेटल्यामुळे कॉन्फिडन्स वाढेल, स्कोर वाढेल आणि तुमचं एक आयुष्य असं सुदृढ सुजलाम असं होऊन जाईल. तर लक्षात ठेवा, DG कोकणे ट्युटोरियल. चला तर आज 9th स्टँडर्डचं आपण हिस्ट्री घेऊन येत आहोत आणि फर्स्ट लेसन आहे चॅप्टर 1 सोर्सेस ऑफ हिस्ट्री. काय आहे सोर्सेस ऑफ हिस्ट्री? त्याच्या अगोदर बघू आपण कोणकोणते सोर्सेस आहे. रिटन, मटेरियल, ओरल आणि हे कंटेंट्स हे टॉपिक आपल्याला बघायचे. ओके, आता तुम्हाला माहिती आहे साधारणतः हिस्ट्री 3 प्रकारची असते. एन्सेंट म्हणजे हिस्ट्रीमध्ये इंडियाच्या रिलेटेड हिस्ट्री जी आहे, एन्सेंट, मेडिएवल अँड मॉडर्न. ओके, तर आपण जो स्टडी करणार आहोत हिस्ट्रीचा हा पोस्ट इंडिपेंडन्स इरा जो आहे त्याचा करणार आहोत. पोस्ट इंडिपेंडन्स. सो सोर्सेस ऑफ द मॉडर्न हिस्ट्री. ओके, एन्सेंट अँड मेडिएवल हिस्ट्री यांच्यापासून किंवा यांच्यापेक्षा वेगळं आहे हे तुम्हाला चित्रांमध्ये दिसत आहे. कोण आहे बाळांनो? लोकमान्य टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ओके, वी कॅन स्टडी हिस्ट्री. आपण हिस्ट्रीचा स्टडी करतो, परंतु त्याच्यासाठी सोर्सेस महत्त्वाचे. 3 प्रकारचे सोर्सेस नॉर्मली बघितले जातात. रिटन सोर्सेस, मटेरियल सोर्सेस अँड ओरल सोर्सेस. आणि ॲक्च्युली ऑडिओ आणि व्हिडिओ म्हणजे ऑडिओ आणि व्हिज्युअल मीडियमसुद्धा आपल्याला एक हिस्ट्रीचं नॉलेज देण्यासाठी पुरेसं आहेत. साधारणतः जर बघितलं आपण तर हे रिटन सोर्सेस आहे. बरोबर मित्रांनो? रिटन म्हणजे लिहिलेले, परंतु कोणी लिहिलेले सोर्सेस हे रिटन सोर्सेस नाही होऊ शकत बाळांनो. त्यासाठी ते ऑथराईज पाहिजे, गव्हर्मेंट ऑथराईज पाहिजे. उद्या तर कोणीही बोलेल माझ्या आजोबांचा खूप मोठा बंगला होता, खूप मोठा राजमहल होता, त्यांच्याकडे 100 इंग्रज कामाला होते. हे फेकाफेकी करणे खूप सोपं असतं किंवा फेकाफेकी करण्यामध्ये मास्टर आहेत काही. त्यामुळे असे फेकाफेकी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत यांचा विचार करू नका. हिस्ट्री अशीच ऐका, हिस्ट्री अशीच वाचा जी गव्हर्मेंट ऑथराईज्ड असेल. असे बुक्स तुम्ही वाचून तुम्ही हिस्ट्रीचा स्टडी करू शकता. ओके बाळांनो, हे आहे मटेरियल सोर्स. यामुळे कळतं हिस्ट्री होती, हिस्ट्रीमध्ये अशा गोष्टी बघायला भेटतात किंवा अशा गोष्टी बघितल्या गेलेल्या आहे किंवा झालेल्या आहे. आणि हे आहे ओरल सोर्सेस. ओरल सोर्सेसमध्ये थोडं कन्फ्युजन होतं. कोणी लहानपणापासून ऐकलं आहे आपण ससा आणि कासवाची गोष्ट, पण कोणी त्यांची रेस कधी बघितली का बाळांनो? नाही, कोणीच नाही बघितली, फक्त ऐकत आलेलं आहे. त्यामध्ये ओरल सोर्सेस जे असतात ते सर्व खरेच असतील असं नाही. संतांनी जे सांगितलेले किंवा जे थोर विचारवंत त्यांनी जे सांगितले त्यांच्या मागे काहीतरी पुरावा होता, त्यांच्या मागे काहीतरी इतिहास होता, हिस्ट्री होती, त्यामुळे ते बोलले बाळांनो. त्यामुळे त्या ओरल सोर्सेसवर आपण यकीन करू शकतो, विश्वास ठेवू शकतो. जसं सोर्सेस आहे, हा कोण आहे बाळांनो माहिती आहे का? पूर्ण जगावर राज्य करणारा एक हिटलर म्हणजे खूप खतरनाक वस्तू त्या बाळांनो, नाद नाही करायचा असा हिटलर. पण काय झालं बाळांनो, शेवटी त्याला मरण पण तसं झालं. कारण कसं होतं बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही खूपच अति करता त्यावेळेस त्या ठिकाणी माती होते. यातनं या ऑडिओ व्हिज्युअल मीडियमवरनं आपल्याला कळतं की हिटलरचं जी कथा स्टोरी ऐकतो ती रिअल आहे, ॲक्च्युली ती फेक नाही आहे. तो हिटलर होता याचा अर्थ हिस्ट्री जी आहे हिटलर रिलेटेड ती ट्रू आहे. ओके बाळांनो, चला
तर बघूया, आपण खूप सारे सोर्सेस बघतो, रिजनल असेल, स्टेट असेल, नॅशनल असेल, इंटरनॅशनल असेल. हे सर्व जे सोर्सेस आहे ते सर्व काय आपल्याला हे प्रूव्ह करतं का यस ताजमहलला कोणी पाहिलं नाही याचा अर्थ ताजमहल नाही आहे का. आहे, ताजमहलला तू नाही गेला म्हणजे याचा अर्थ ताजमहल नाही असं नाही बोलू शकत तू. तर ताजमहलचे पुरावे, ताजमहलची हिस्ट्री, आता ते शहाजहानने बांधलं, कुणासाठी बांधलं, मुमताजसाठी. त्यामागे हिस्ट्री काय होती डोंट नो, बट ताजमहल आहे. ताजमहलला जर प्रेमाची निशाणी म्हणत असाल तर ती तू आहे का कशी माहीत नाही, पण ताजमहल आहे याचा अर्थ शहाजहानने बांधले. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं यस कुठेतरी शहाजहानने कोणत्या तरी गोष्टीची प्रेरणा घेऊन किंवा कोणत्या तरी आठवणीमध्ये ताजमहल बांधलेलं आहे. ते एक 7 आश्चर्यांपैकी एक मोठं आश्चर्य आहे. ओके, तर हे जे सोर्सेस आहे याच्यावरनं आपल्याला काय करता येतं, हिस्ट्रीचा स्टडी करता येतो. जसं बघा बाळांनो, रिटर्न सोर्सेस. द फॉलोइंग सोर्सेस आर इन्क्लुडेड इन द रिटर्न सोर्सेस. रिटर्न सोर्सेस कोणते, न्यूजपेपर असेल, पिरियडिकल्स असेल, डायरीज, रेफरन्स बुक्स, डॉक्युमेंट्स इन द आर्चिव्स, गव्हर्नमेंट गॅजेट्स, करस्पॉन्डन्स, पोस्टेज स्टॅम्प, encyclopedias. These are the all written sources which is we can refer for the study about the history, and it is a true documents which is verified by government, so we must trust on it. ओके बच्चो, तर त्यानुसार तुम्ही इतकं जे रिटर्न सोर्सेस आहेत त्यामध्ये जर गव्हर्नमेंट ऑथराईज असेल तर तुम्ही नक्की त्या हिस्ट्रीचा स्टडी करून तुमची हिस्ट्री नॉलेज वाढवू शकता. सो व्हॉट इज द आर्चिव्स. ॲक्च्युली हे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स असतात आणि जे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट ज्या ठिकाणी ठेवतात त्याला आर्चिव्ज असं म्हणतात. खूप सिम्पल आहे की नाही. आर्चिव्स म्हणजे काय लक्षात ठेवणं. जसं मेन ऑफिस काय आहे, नॅशनल आर्चिव्स ऑफ इंडिया. कुठे आहे ते, न्यू दिल्ली. हा क्वेश्चन येतो हा बाळांनो, नॅशनल आर्चिव्स ऑफ इंडिया कुठे आहे, तर न्यू दिल्ली. आणि त्याचं नाव काय आहे, राष्ट्रीय अभिलेखागार. ओके बाळांनो, सर्वात मोठं आहे. आणि हे जे आशियामधलं सर्वात मोठं आहे बाळांनो, फक्त भारतामधलं नाही, आशियामधलं सर्वात मोठं आर्चिव्स हे नॅशनल आर्चिव्स ऑफ इंडिया ॲट दिल्ली. ओके बाळांनो, हे झाले आपले रिटर्न सोर्स. त्यामध्ये न्यूजपेपर. न्यूजपेपर तुम्हाला माहिती आहे कोणी न्यूजमध्ये कोणती गोष्ट छापू शकत नाही, त्याला काहीतरी काय बाळांनो रेस्ट्रिक्शन आहे. आणि आपला इंडिया माहिती आहे, आपला इंडिया इज द डेमोक्रेटिक कंट्री. So every Indian citizen have to right, okay, which is given by the constitution, and they can be used own rights. Okay, so we know that our country is a democratic, but which is the main pillars of our country? So that is a 4 pillar: judiciary, executive, legislative, and media. So media is also part of democratic power. Okay, so among that in that media there is an important return source such as newspaper. There is a major medium of information because everyone has, or not everyone, but we can say like that, most of the people are buying the newspaper at every morning to reading the current affairs, what will be happen in our surrounding and what is done in our surrounding. सो ह्या गोष्टीसाठी खूप सारे लोक न्यूजपेपर घेतात. साधारणतः न्यूजपेपरचा इतिहास बघितला 1961पासून 2000पर्यंत जरी बघितला तर खूप चेंजेस आपल्याला प्रिंट मीडियामध्ये पाहायला भेटलेले. ओके, आणि खूप साऱ्या प्रकारचे विविध प्रकारचे आपल्याला साधारणतः न्यूजपेपर पाहायला भेटतात. त्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स असेल, हिंदुस्तान टाइम्स असेल, दैनिक भास्कर असेल, लोकमत असेल, दैनिक जागरण असेल, पुढारी असेल, बरोबर, लोकसत्ता असेल, पुण्यनगरी असेल, असे खूप सारे न्यूजपेपर आपल्याला साधारणतः करंट डेला बघायला भेटत आहे. तो लिबरलायझेशन अँड विड स्प्रेड यूज ऑफ इंटरनेट इन इंडिया. ओके, प्रिंट मीडियामध्ये इंटरनेटचा सुद्धा वापर व्हायला लागला आहे. जे
हँड बाय हँड म्हणजे बाय हँड पेपर येत होते. आज ते आपल्याला डायरेक्टली नेटचा वापर करून मीडियामध्ये म्हणजे थोडक्यात इंटरनेटचा वापर करून आपण कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलवर सुद्धा या न्यूजपेपर रीड करू शकतो. ओके, हे डेव्हलपमेंट आहे बाळांनो. कलियुग आहे, डेव्हलपमेंट आहे. आज AIचा जमाना आहे बाळांनो. AI इतकं पुढं गेलं का कोण कुठे नसताना तो दाखवता येतो, इतकं जबरदस्त AI पुढे गेलेलं आहे. त्यामुळे हिस्ट्रीचा स्टडी करताना आपल्याला काही गोष्टीवर ट्रस्ट ठेवायला लागेल. आणि ट्रस्ट ठेवण्यासाठी अगोदर त्या गोष्टीमध्ये किती सत्यता आहे, किती ट्रान्सपरन्सी आहे हे पण आपल्याला चेक करावं लागेल बाळांनो. ओके, सो प्रिंट मीडिया स्टील कंटिन्यूज टू बी पॉवरफुल. प्रिंट मीडिया खूप पॉवरफुल आहे बाळांनो सध्याच्या युगात. ओके, न्यूजपेपर पण नॅशनल इंटरनॅशनल अफेअर्स सारे आपल्याला न्यूजपेपरमध्ये पाहायला भेटतात. पॉलिटिक्स रिलेटेड असेल, आर्ट्स रिलेटेड असेल, स्पोर्ट्स रिलेटेड असेल, लिटरेचर, सोशल अँड कल्चर अफेअर्स असेल. देर इज अ व्हेरियस न्यूज comes in the newspaper. That's why newspaper is the very important written sources for earning knowledge about the history and also what will be done in our surrounding. ओके बच्चों, तो न्यूजपेपर ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आणि खूप मोठी आहे. ओरिजिनल एडिशनसुद्धा आपल्याला पाहायला भेटतं यामध्ये. म्हणजे खूप सारे आपल्याकडे माहिती आहे 28 स्टेट आहे, त्यामुळे खूप सारे डिफरंट टाईपचे लँग्वेज आपल्याकडे असल्यामुळे हे न्यूजपेपर पण वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये रिजनल एडिशनमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. जसं महाराष्ट्रामध्ये सामना मराठीमध्ये असतो. ओके, गोल्ड इंग्लिशमध्ये, बाकी कन्नड असेल, साऊथ इंडियन असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल, बरं मल्याळम असेल, अशा विविध प्रकारच्या लँग्वेजमध्ये आपल्याला हे न्यूजपेपर पाहायला भेटतात. काही जे न्यूजपेपर असतात त्यामध्ये सप्लिमेंटमध्ये असते. इयरच्या कंप्लीटनंतर पूर्ण वर्षाचा लेखाजोखा त्या पुरवणीमध्ये सप्लिमेंटमध्ये दिला जातो, जेणेकरून पूर्ण वर्षाची हिस्ट्री किंवा स्टडी आपण पूर्ण वर्षामध्ये काय घडलं काय नाही घडलं हे सर्व गोष्टी त्यात आपण स्टडी करू शकतो. ओके बाळांनो, चला तर पुढचं काय आहे की साधारणतः जर बघितलं तर 1953ला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि हे खूप मोठा इम्पॉर्टंट सोर्स आहे. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण आर्टिकल्स असेल, जे इम्पॉर्टंट सब्जेक्टचे असेल त्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियामार्फत या सर्व गोष्टी कंट्रोल केल्या जातात. रिपोर्ट्स असेल, फोटोग्राफ्स असेल, आर्टिकल्स असेल, ओके, फायनान्शियल असेल, सायंटिफिक इश्यू असेल, हे सर्व आपल्याला न्यूजपेपरमध्ये पाहायला भेटतात. ते न्यूजपेपर रिलेटेड जर काही इश्यू असेल तर हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हे सॉल्व करतात. त्याला आपण PTI म्हणतो. ओके, काय PTI. आणि आता ऑनलाईन सर्व्हिस पण PTIने सुरू केलेली आहे. ओके बाळांनो, सो 1990ला PTIने काय केलं, सॅटेलाईट ब्रॉडकास्ट केली टेक्नॉलॉजी म्हणजे टेलिप्रिंटर्स सेंड न्यूज ऑल ओव्हर द कंट्री. ओके बाळांनो, हे बघा सॅटेलाईट असेल, टेलिप्रिंटर्स असेल, म्हणजे थोडक्यात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियामुळे न्यूजपेपरमध्ये खूप सारी सुधारणा झाली. सेकंड, पोस्टल स्टॅम्प्स. आपल्याला कळतं पोस्टाच्या स्टॅम्पवर ज्या व्यक्तीचं चित्र आहे याचा अर्थ ती व्यक्ती होती. ती इंदिरा गांधी असेल, जवाहरलाल नेहरू असेल, महात्मा गांधी असेल, सुभाषचंद्र बोस असेल, भगतसिंग असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, या सर्व गोष्टींचं चित्र आपल्याला पोस्टल स्टॅम्पवर पाहायला भेटतं. याचा अर्थ यांची हिस्ट्री आहे. याचा अर्थ पोस्टल स्टॅम्पमुळे सुद्धा आपल्याला हिस्ट्रीचं नॉलेज कळतं. ओके, हे बघा खूप सारं, ज्यामध्ये खूप सारे मदर टेरेसा आहे, नटराजची मूर्ती, एरोप्लेन्स आहे, बरोबर, दिल्ली गेट असेल किंवा आपलं अशोक स्तंभाचं ते पिलर असेल. ओके, अब्दुल कलाम, डॉक्टर, द ग्रेट पर्सन, द APJ अब्दुल कलाम असतील, ह्या सर्वांची हिस्ट्री आपल्याला माहीत असेल. पण ती ट्रू आहे का नाही ही पोस्टल स्टॅम्प दिलेलं नसतं. चला, पोस्टल स्टॅम्प म्हणजे ट्रू का? यस, इट इज द गव्हर्नमेंट ऑथराइज तिकीट्स or stamps. That's why we can say this is the true history of that person. Okay, पॉलिटिकल लीडर्स आहे, राजीव गांधी, इंदिरा गांधी, त्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन असेल, त्यानंतर डॉक्टर जाकीर हुसेन, यांचा फोटो पोस्टल स्टॅम्पवर आहे याचा अर्थ यांची काहीतरी हिस्ट्री.
बरं ठीक आहे, एक पॉलिटिकल या लीडर जे होते आपल्या देशातले थोर महान व्यक्ती, यांची फक्त हिस्ट्री आहे का? यांचंच नाव टाकलं जातं का? नाही. फ्लावर पण पाहायला भेटतं. हे बघ, फ्लावरचे पण स्टॅम्प आहे. रोज असेल, त्यानंतर सनफ्लावर असेल, अशा अनेक, म्हणजे हिमालयन मिनी सनफ्लावर आहे. ओके बाळांनो, ह्या प्रकारे विविध प्रकारच्या फ्लावर्स पण स्टॅम्पवर पाहायला भेटते. बरं, फ्लावरने ॲनिमल्स पण पाहायला भेटतं. टायगर असो, हिरण असो, एकसंगी गेंडा असो, ओके, चित्ता असो, बिबट्या असो, एलिफंट असो, लायन असो, खूप सारे ॲनिमलचे पण आपल्याला. चला, ॲनिमल नाही, बर्ड्स पण आहे. पिकॉक असेल, ओके, बेकेड ऑरिओल, बरं ना. त्यानंतर लेसर सल्फर क्रेस्टेड कॉकटू, अशा विविध प्रकारचे बर्ड्स पण आपल्याला पोस्टेज स्टॅम्प पाहायला भेटतात. तसंच इंडियन पोस्टेजवर रेल्वे कधी सुरू झाली, फर्स्ट रेल्वेचं चित्र असेल. त्यानंतर विविध राजांचा फोटो असेल किंवा एखाद्या त्यांच्या महालाचा फोटो असेल. तुतारीचा फोटो आहे, बरोबर. इनॉग्रेशन जे होतं 26 जानेवारीचा 1950चा, तो फोटो असेल, किंवा हिमालयाचा फोटो असेल, आणि किंवा आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असेल, छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो असेल. त्यांची तर त्यांची हिस्ट्री ट्रू हिस्ट्री म्हणतोय. त्यांची हिस्ट्री कोणी सांगायची गरज नाही, त्याच्यासाठी पुरावाची गरज नाही. ते होते आणि आजही आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी कोणी काही सांगितलं तरी ते ग्रेट लीडर होते आणि देवाचे अवतार होते असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानुसार त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो त्यांच्या हिस्ट्रीला कधीच विसरू शकत नाही, प्रूफ असो किंवा नसो. तसंच काही हे जे फोटो येतात स्टॅम्पवर कशामुळे येतात? ज्यावेळेस सिल्वर, गोल्डन, डायमंड अशा प्रकारची जुबली वगैरे सेरेमनी, सेंटेनरी, बायसेंटेनरी, ट्रायसेंटेनरी अशा नावाची कन्सेप्ट ज्यावेळेस असे वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस नवीन प्रकारचे पोस्टेज स्टॅम्प आपल्याला पोस्ट ऑफिसमार्फत छापले जातात, प्रिंट केले जातात. त्यामध्ये बघा इतके सारे डिफरंट टाईपचे पोस्टल स्टॅम्प आपल्याला पाहायला भेटतात. पोस्टेज स्टॅम्प बघा, जल कूपर नावाचा जो व्यक्ती होता 1977ला त्यांच्या नावाचं इंडियन गव्हर्नमेंटने काय केलं होतं, पोस्टल स्टॅम्प्स इश्यू केलं होतं. ओके बाळांनो, फिलॅथॅटिस्ट होते जल कूपर हे. म्हणजे जल कूपर नाव हे तुमच्या कानावर आल्यावर तुम्हाला कळेल की जल कूपर नावाच्या व्यक्तीची काहीतरी हिस्ट्री होते. ओके, हे पारसी घराण्यात जन्माला आले होते मुंबईमध्ये. कूपर एडिटेड इंडियाज स्टॅम्प जर्नल, काय एडिट केलं होतं त्यांनी, इंडियाज स्टॅम्प जर्नल. ओके, अँड ऑल्सो ही वॉज द फाउंडर ऑफ द फर्स्ट फिलॅथॅलिक ब्युरो ऑफ इंडिया. ओके, ज्यामध्ये कलेक्शन व्हायचं कसलं, स्टॅम्पचं. ओके, सो तसंच एम्पायर ऑफ इंडियन फिलॅथॅलिक सोसायटीची स्थापना केली होती त्यांनी. तसं त्यांनी खूप सारे बुक्स लिहिलेले, जल कूपरची माहिती दिलेली इथे. त्याच्यामुळेच भारत गव्हर्नमेंटने त्यांचा रिलेटिव्ह किंवा त्यांच्या नावाचं पोस्टल स्टॅम्प प्रिंट केलं होतं. ओके बाळांनो, थर्ड आहे मटेरियल सोर्स. सो व्हॉट इज द मटेरियल सोर्स? आपल्याला माहिती आहे फिजिकल सोर्स म्हणजेच मटेरियल सोर्स, पण ॲक्च्युली ते ट्रू आहे का? कॉईन्स, ऑर्नामेंट्स, प्लेसेस ऑफ वर्शिप, म्युझियम, थिंग्स इन डेली यूज, क्लोथिंग, रॉयल सील्स, मॉडर्न आर्किटेक्चर, दीज आर द मटेरियल सोर्सेस बाळांनो. आपल्या दररोजच्या वस्तू ज्या वापरतो त्यासुद्धा एक मटेरियल सोर्स आहे. त्याच्यावरनं त्यांची हिस्ट्री काय आहे पहिल्यापासून आलेलं आहे ना, ते मागच्या काळात वापरले म्हणून आपण आज वापरतो. याचा अर्थ त्याची पण हिस्ट्री आहे. कपड्यांची हिस्ट्री आहे. का प्रत्येक राज्याला आपल्याला माहिती आहे एव्हरी स्टेट हॅज डेफिनेट कल्चर अँड ऑल्सो एव्हरी स्टेट द पीपल्स ऑफ एव्हरी स्टेट वेअरिंग डिफरंट टाईप्स ऑफ क्लोथ्स. मग हे कशामुळे कळतं, कशामुळे ओळखता येतं की धोतर घातलं म्हणजे महाराष्ट्रीयन असेल. ओके, त्यानंतर फेट्या घातला, फेट्या म्हणजे थोडक्यात ते त्या टाईपची पगडी, पंजाबी वगैरे त्या टाईपची, ते पंजाबी असेल.
भांगडा. ओके, आय लव पंजाबियन. तर ह्या गोष्टी ज्या आहे ह्या गोष्टीवरूनच कळतं ना आपल्याला. सो क्लोथिंग इज ऑल्सो द पार्ट ऑफ मटेरियल सोर्सेस, दॅट इज फिजिकल सोर्सेस. ओके. कॉईन्स बघा, खूप सारे कॉईन्स आहे. तुमच्या काळात 1 रुपयाला 1 चॉकलेट भेटायला लागलं, आमच्या काळात 1 रुपयाला 4 चॉकलेट भेटत होते मित्रांनो. आणि 25 पैशाला 1 चॉकलेट, 25 पैशाला 1 लाडू, 25 पैशाला 1 रुपयाला बिस्किटचं पुढं भेटायचं मित्रांनो. खूप छान वाटायचं. 5 रुपयाची नोट बघितलेली आम्ही, 1 रुपयाची नोट बघितलेली, 1 रुपयाची नोट सांभाळून ठेवायचं. खूप बरं वाटायचं, खूप छान वाटायचं. ज्यावेळेस आमच्या 1 रुपयाची नोट्स असायची, अरे बापरे. 10 रुपयाची नोट्स असल्यानंतर आम्ही श्रीमंत. नादच करायचं नाही, नादच खुळा आमचा. 10 रुपयाचे नोट्स होते आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती बाळांना. मी तर अक्षरशः 10 रुपयामध्ये माझ्या गावावरनं एका सिटीमध्ये नजदीकच्या सिटीमध्ये जाऊन 2-3 वडापाव खाऊन रिटर्न गेलेलो आहे मित्रांनो. वरून मुरमुऱ्याचं खाऊ पण घेऊन गेलेलो आहे. 10 रुपयात हा बाळांना. किती? 10 रुपये. फुल नाश्ता, खाऊ पण घरच्यांना आणि दोन्ही साईडचं भाडं पण. मजाच मजा. आज 10 रुपयाला 12 रुपयाला वडापाव बाळांना, त्यावेळेस 2 रुपयाला वडापाव होता. शेवटी कॉईन्स आहे ना, त्याच्यावरनं तर कळतं ना. यस, हे कॉईन्स होते, याचा अर्थ हे कॉईन्स मागच्या काळात होते, म्हणजे याची सुद्धा काय आहे हिस्ट्री. हे कॉईन जे नोट्स किंवा जे काय असेल ते प्रिंट कुठे केले जातात किंवा त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबईला आहे. पण कोणाचं? RBIचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, तेच नोट्स प्रेस करतात ना. रिपब्लिक इंडिया कॉईन्स हे बघा, डिफरंट टाईपचे. 2 नया पैसा, 3 पैसा, 5 पैसा. अरे बापरे, 25 पैसे होते आमच्या काळात. 25 पैसे. 4 आणे त्याला म्हणायचं. किती? 4 आणे. 1950ला कॉईन्स सुरू झालेले मेटलचे. आता 10चा कॉईन बघा, 10चा कॉईन किती भारी दिसतो, जसं का सोन्याचं, गोल्डचंच आहे. तसं पाहिलं तर पूर्वी बघा 1 रुपयाच्या कॉईनवर आहे ना भाताचं चिन्ह यायचं. आता 1 रुपयाच्या कॉईनमध्ये अंगठा येतो. का बरं असं बाळांनो? अंगठ्याचा का हिस्ट्री काय बाळांनो? 1 रुपयामध्ये त्यावेळेस अनाज यायचं. अनाज म्हणजे धान्य. आता अंगठा येतो, ठेंगा. काहीच येत नाही 1 रुपया. 1 रुपयात 1 चॉकलेट. ते चॉकलेट कधी खाल्लं जातं आणि कधी संपतं ते कळत नाही. 1 रुपया गेलं ना मित्रांनो, बरोबर ना. त्यामुळे पैशाची किंमत कमी होत गेली बाळांनो. जे 25 पैशाला जी किंमत होते आज 1 रुपयाला पण नाही. तर हा जो इतिहास आहे, हा कॉईनचा इतिहास, हा सुद्धा आपण मटेरियल सोर्स म्हणून घेऊ शकतो. म्युझियममध्ये पाहायला गेलं तर आजही लाल किल्ला गेल्यानंतर लाल महालामध्ये गेले पुण्यामध्ये, तर त्या ठिकाणी इतके सारे शस्त्र आहे. सारे जे 400, 500, 600 वर्षाचे वापरण्यात आलेले सर्व शस्त्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि त्यावरनं आपण सांगू शकतो यस, खूप सारे महान व्यक्ती आहे, महान राजे होऊन गेलेले. त्यामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज असेल, माझे छत्रपती संभाजी महाराज असेल, मा जिजाऊ असेल. ओके. सो हे हिस्ट्री स्टडी करताना मुद्रा संग्रहालय किंवा मौद्रिक संग्रहालय यामध्ये आपल्याला या प्रकारचे हिस्टॉरिकल मटेरियल सोर्स आपण पाहायला भेटतात. यामध्ये बघा गव्हर्नमेंट म्युझियम आहे, त्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी पाहायला भेटतील. ज्यावरून एक क्रिकेट इक्विपमेंट्स असेल, जसं सचिन तेंडुलकरची बॅट असेल, कारण देव म्हणतात ना त्याला क्रिकेटमधला. सो त्याच्या वस्तूसुद्धा एक हिस्ट्री झाली. ओके. काही सोर्सेस असेल, फॉक टेल्स असेल, फॉक सॉंग्स असेल, प्रोवर्ब्स असेल, बॅलॅड्स असेल, ओवीज असेल, यांना आपण मटेरियल सोर्स म्हणतो. नाही, कारण हे दिसत नाही, माउथद्वारे 1 पर्सन टू अनदर पर्सन पास झालेले. म्हणून या सोर्सेसला, अशा प्रकारच्या सोर्सेसला आपण ओरल सोर्सेस म्हणतात. काय? ओरल सोर्सेस. ओके बाळांनो. पोवाडा असेल, जसं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी बोललेला असेल पोवाडा, शाहीर अमर शेख यांनी सांगितलेला पोवाडा, बोललेला पोवाडा. तर यामध्ये या पोवाड्यावरनं काय कळतं बाळांनो? मागची हिस्ट्री सांगण्यात येते. ओके. त्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेस पण आहे, ज्यामध्ये टेलिव्हिजन असेल, फिल्म्स असेल, इंटरनेट असेल, ऑडिओ व्हिज्युअल मीडिया. ही अशी टी व्ही आहे का मित्रांनो तुमच्या घरात? कधी पाहिलेली का? मी पाहिलेली बाळांनो, आमच्या घरात होती.
त्यावर 2 चॅनल होते. एक होता नॅशनल DD नॅशनल, दुसरा होता DD सह्याद्री. DD सह्याद्रीवर फक्त गाणेच लागायचे आणि 2-3 छान मालिका होत्या. DD नॅशनलवर काही लागत नव्हतं, फक्त मॅचपुरतं ते आवडायची. परंतु सारखा पक्षी बसला वरती अँटेनावर का ते खरखर 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 चालू राहायचं, दिसतच नव्हतं पिक्चर क्लिअर. खूप मोठं स्ट्रगल केलेले बाळांनो. आता तर LED काय, LCD काय, अरे बापरे जबरदस्त. पण ठीक आहे, LED LCDपर्यंत गोष्ट नाही थांबली. आता जेवढी तुमच्या घराची भिंत असेल तेवढं मोठं LED LCD भेटतो. शेवटी कलियुग आहे बाळांनो, AIचा जमाना होत चालला आहे, त्यामुळे या गोष्टी आपल्याला पाहायलाच भेटणार आहे. ओके, त्यामध्ये डिस्कवरी चॅनल, ज्यामध्ये कसं काय शोधलं गेलं ते पाहिलं. पण हल्ली मुलांना कार्टून खूप आवडतं. पिकाचू, ओके, मोटपत्तू, शिवा, बरोबर ना. तर हे कार्टून बघणं योग्य आहे, परंतु त्याला एक लिमिट पाहिजे. बाकी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्टडी, नॉलेज. याच्यावर तुम्ही तुमचं करिअर करू शकतात बाळांनो. ते ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेस जे आहे त्यामध्ये FTIIचा खूप महत्त्वाचा रोल आहे. जो 1960ला पुणे या ठिकाणी FTII चालू झालं, त्याचा लॉंग फॉर्म आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. बॉलिवूडचे खूप सारे कलाकार बाळांनो इथूनच जन्मले म्हणजे थोडक्यात जन्म त्यांच्या घरी झालेला, त्यांच्या गावी झालेला आहे, परंतु त्यांनी त्यांचं करिअर मात्र इथून सुरुवात केली. आणि याच्यानंतर त्यांचं करिअर एक उंच अनुभवकर असेल, ग्रेट नेता आहे, तो इथूनच झालेला आहे. खूप सारे सतीश असेल, सतीश कौशिक, खूप सारे असे कलाकार इथून झालेले बाळांनो. FTII ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेस. तसंच हे जे इन्स्टिट्यूट आहे, इंडियन न्यूज रिव्ह्यू हॅज प्रोड्यूस व्हेरियस न्यूज रील्स ऑन इम्पॉर्टंट इव्हेंट इन पॉलिटिक्स, सोशल इश्यू, आर्ट, स्पोर्ट्स अँड कल्चर. ओके, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया रिलेटेड या ठिकाणी दिलेले आहे, ज्याला FTII म्हणतो. ओके, याच्या व्यतिरिक्त हिस्ट्रीचे सोर्सेस आहे का या बाळांना काही प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतं मॉडर्न इंडियामध्ये. 21 सेंचुरी चालू आहे सध्या. ओके, आणि खूप रॅपिडली चेंज होते. ते म्हणतो ना आपण एक कलियुग आहे, कलियुग संपायच्या मार्गावर आले, त्यानुसार रॅपिडली ग्रोथ होत चालली आहे. AI बनवून बाळांनो. ते ऑथर सोर्सेस ऑफ हिस्ट्री आहे का बाळांनो? यस, काही जे कन्सेप्ट आहे, काही जे हिस्ट्रीचे याच्या व्यतिरिक्त सोर्सेस आहे, ज्यामध्ये आपल्याला 21 सेंचुरीमध्ये काही मॉडर्न इंडियामध्ये लिहिलेले दिसतात. आणि 21 सेंचुरी इतकी फास्ट चेंज होते, रॅपिडली चेंज होते की कलियुग आहे बाळांनो. ते कलियुग संपणारच आहे. AIचा जमाना आहे. सर तुम्ही म्हणाल, सर तुम्ही सारखेच AI करता, हे AI इतकं इम्पॉर्टंट आहे, इतकं जबरदस्त आहे. यस मित्रांनो, याच्यामुळे ना अक्षरशः माणसाची लाईफ चेंज होऊन गेलेली आहे. तुम्ही कुठेही बसून कुणासोबत फोटो काढू शकता, तुम्ही कुठेही बसून काही व्हिडिओ बनवू शकता तुमच्या रिलेटेड. जसं तुम्ही प्राईम मिनिस्टर झाले आणि पूर्ण इंडियाचे पार्लिमेंटने तुमचा सत्कार केला, तुम्ही प्राईम मिनिस्टरच्या चेअरवर बसले, असे सुद्धा AI व्हिडिओ बनवू शकता. किंवा तुमची नरेंद्र मोदीसोबत फोटो दाखवू शकतो. तुम्ही नरेंद्र मोदीला हात मिळवताना दाखवता, नरेंद्र मोदी तुमच्या पाठीवर थाप ठेवून तुम्हाला अभिनंदन करता तुमचं, असा सुद्धा व्हिडिओ AI बनवू शकतो. कारण काही करू शकतो AI. त्यामुळे हिस्ट्री चेक करताना, हिस्ट्री स्टडी करताना त्यामागे सत्यता किती, खरं किती, खोटं किती, या गोष्टीसुद्धा तुम्हाला स्टडी करावा लागेल. ओके बाळांनो, फॉर एक्झाम्पल हे टेलिफोन आहे, सेलफोन, लँडलाईन, टेलिफोन, सेलफोन, गॅजेट, पॅगर, अरे बापरे काय काय आलेलं आहे, बरोबर ना. ही काय डेव्हलपमेंटच आहे ना, बरं की नाही बाळांनो. खूप सारे सोर्सेस आहे. आता सोर्सेस सांगायला गेलं तर 2 घंटे पण कमी पडेल. आजही तुम्हाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशन प्रिंट तुम्हाला कुठेही भेटेल बाळांनो, कुठेही अगदी बाजारात. परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आजही पार्लिमेंटच्या तिथे एकदम सेफ झोनमध्ये त्या काळात लिहिलेलं ते पेजेस जसे तसे आजही जपून ठेवलेले इंडियाने. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कॉन्स्टिट्यूशन प्रिंट भरपूर आहे, परंतु ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे डायरेक्टली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताने लिहिले गेलेले आहे ते आजही जपून ठेवलेले आहे. अँड दॅट इज द ओरिजिनल सोर्स ऑफ हिस्ट्री ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. ओके, हिस्ट्रीचा फर्स्ट लेसन 9th स्टँडर्डचा एंड केला आहे. तर बाळांनो लक्षात ठेवा, एकच वादा
डीजी कोकणी ट्युटोरियल दादा असं म्हणू पण नाही, दादा नाही वर आहे. आम्ही साधे शिक्षक जे तुमच्या भल्यासाठी आणि तुमच्या नॉलेजसाठी तत्पर तुमच्या सेवेत आहे. त्यासाठी तुम्हाला डीजी कोकणी ट्युटोरियलला सबस्क्राईब करून, लाईक कमेंट शेअर करून आमचा उत्साह वाढवण्यासाठी आणि या छोट्यातल्या छोट्या आणि गरीबातल्या गरीब स्टुडंटपर्यंत कसं आमचं नॉलेज पाठवता येईल या दृष्टीने तुम्ही पण प्रयत्न करा मुलांनो. आणि या प्रकारे ओके, धन्यवाद.